आभारी आहे। त्यातूनही अहमदनगर जिल्हा म्हणजे काहीतरी मला विशेष वाटतं, कारण राहुरीला जे कार्य सुरू झालं आणि जे पसरत चाललं त्यावरून हे लक्षात आलं की ह्या जिल्ह्यामध्ये काहीतरी विशेष धार्मिक कार्य पूर्वी झालेलं आहे। तसेच महाराष्ट्र हा एक आध्यात्मिक परिसर आहे, म्हणून अनेक संतांनी इथे जन्म घेऊन अनेक कार्य केलेले आहेत। सगळ्यात शेवटी सांगायचं म्हणजे साईनाथांनी आपल्याला माहिती आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये फार सुंदर कार्य केलेलं आहे। ही सगळी तयारी अनादी कालापासून मानवामध्ये झालेली आहे। मनुष्य हा एक अमिबापासून वाढत वाढत आज या दिशेला पोचलेला आहे की तो परमेश्वराबद्दल विचार करू लागला। तो अमिबापासून ह्या दशेला का आला, एवढी मेहनत त्याच्यावर का घेतली गेली, तो आज मानव स्थितीत येऊन तरी पूर्णत्वाला आलेला आहे किंवा नाही, ज्यासाठी त्याला अमिबापासून त्या स्थितीला आणून सोडलेला आहे, त्या स्थितीत येऊन तरी काय त्याला सगळं माहीत झालेलं आहे।